हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ई लर्निंग फॉर ऑल. आज आपण इयत्ता 10वीचा महाराष्ट्र बोर्ड जॉमेट्रीचा जो फर्स्ट लेसन आहे सिमिलॅरिटी तो स्टार्ट करूया. ओके, तर आता ह्या सिमिलॅरिटी या लेसनवरती आपण कोणते कोणते पॉईंट कवर करणार आहोत ते आपण बघूया. तर पहिला जो आपला पॉईंट आहे तो आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, नेक्स्ट कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, टेस्ट of similarity of triangles, property of an angle bisector of a triangle, property of areas of similar triangles, and the ratio of the intercepts made on the transversals by three parallel lines. एवढे आपले टॉपिक सिमिलॅरिटी या लेसनच्या अंडर कवर होणार आहेत. तर हे सगळं स्टार्ट करण्याच्या आधी आपण पाहूयात रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे काय, जे आपण आधी पाहिलेलं आहे. तर बघा, द नंबर्स a and b are in the ratio m upon n is also written as the numbers a and b are in proportion m is to n. बघा काय सांगितलं आहे, a आणि b हे m अपॉन n या रेशोमध्ये आहेत, या गुणोत्तरामध्ये आहेत. म्हणजेच काय, तर ते m आणि nच्या प्रपोर्शनमध्ये आहे, प्रमाणात आहेत, हे आपण इथे सांगू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला कसा होतो, कोणताही ट्रायंगल असेल तुमचा, तर त्याचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, मग आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स कसं काढू शकतो. बघा, इथे आपल्या इथे दोन ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. तर ABC या ट्रायंगलची जी हाईट आहे ती आहे AD. ओके, आणि ट्रायंगल PQR ची जी हाईट आहे ती आहे PS. ओके, आता बघा काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल ABC AD इज द हाईट अँड BC इज द बेस. ओके, अँड इन ट्रायंगल PQR PS इज द हाईट अँड QR is the base. Okay, so area of triangle ABC upon area of triangle PQR, त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो आपण कसं लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू, आता ABCचा जो एरिया आहे तो आपण कसा काढू, 1/2 इंटू त्याचा जो बेस आहे, बेस का आहे BC, इंटू त्याची जी हाईट आहे ती काय आहे AD. म्हणजेच 1/2 इंटू बेस इंटू हाईटचा बेस आहे BC, हाईट आहे AD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर ट्रायंगल PQRचा जो एरिया आहे तो आपण कसा काढणार, तर 1/2 इंटू त्याचा जो बेस आहे, बेस काय आहे QR. ओके, आणि त्याची जी हाईट आहे ती काय आहे PS. म्हणजे आपण तो कसा लिहिणार, 1/2 इंटू QR इंटू PS. ओके, 1/2 गेट कॅन्सल्ड, मग आता राहिलं काय BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. म्हणजे बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल ABC अपॉन बेस अँड हाईट, मल्टिप्लिकेशन ऑफ बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल PQR. ओके, सो आपण कसं लिहू शकतो बघा इथे, हेन्स द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, प्रोडक्ट्स म्हणजेच काय, तर गुणाकार. कोणाचा गुणाकार, तर प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांच्या बेसेस आणि हाईट्सचा जो प्रोडक्ट आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये असणार आहे. ओके, सो लेट्स बेसेस अँड हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स बी B1H1 अँड B2H2 रिस्पेक्टिवली. आता समजा दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्यांचे जे बेसिस हाईट्स आहेत, तर फर्स्ट ट्रायंगलचा जे बेस आणि हाईट आहे तो आहे B1 आणि H1, आणि दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचा जो बेस आहे, त्या बेस आणि हाईट्स आहेत ते काय आहेत B2 आणि H2. ओके, सो देन द रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल्स टू, मग त्यांचा रेशो काय होणार त्यांच्या एरियाजचा, तर B1 इंटू H1 पहिल्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईटचं प्रोडक्ट, आणि अपॉन B2 इंटू H2 सेकंड जो ट्रायंगल आहे आपला त्याच्या बेस आणि हाईटचा प्रोडक्ट. ह्याचा जो रेशो आहे तो असा येणार आहे, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ओके, आता इथे दोन कंडिशन्स डिराईव्ह होतात. ओके, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्समध्ये. तर दोन कंडिशन्स काय आहेत बघा. आता कंडिशन 1 जी आहे ती आहे, इफ द हाईट्स ऑफ बोथ
ट्रायंगल्स आर इक्वल देन. जर तुम्हाला ज्या दोन ट्रायंगल्सचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे तर त्या दोन ट्रायंगल्सची जर हाईट सेम असेल तर, आता इथे बघा आपला पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. तर ह्या दोघांच्या मध्ये पण ह्याची जी हाईट आहे ती आहे H, इथे पण जी हाईट आहे ती आहे H आणि ह्या दोन हाईट्स का आहेत सेम आहेत. जर असं असेल तर काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू काय येणार, BC. ABCचा बेस का आहे BC इंटू ABCची हाईट का आहे H. ओके, अपॉन PQRचा बेस जो आहे तो का आहे QR इंटू PQRची जी हाईट आहे ती का आहे H. आता हाईट सेम असल्यामुळे H गेट कॅन्सल्ड. मग आता तिथे राहणार आहे काय, फक्त त्या दोघांच्या बेसेसचा जो रेशो आहे तोच, म्हणजे ABCचा जो बेस आहे BC आणि PQRचा जो बेस आहे QR. म्हणजे इथे कसं आपण लिहू, BC अपॉन QR. ओके, त्यालाच आपण असं म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. जर BCला तुम्ही म्हटलं B1 तर BCच्या ऐवजी आपण इथे B1 घेऊ शकतो आणि QRला जर तुम्ही म्हटलात B2 बेस 2 मग इथे काय येऊ शकतं B2. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू B1 अपॉन B2. आता या कंडिशनवरून जी प्रॉपर्टी डिराईव्ह होते ती प्रॉपर्टी कशी आहे बघा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते काय आहेत, ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, त्यांची हाईट सेम आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि ज्यावेळेस मग अशा तुम्हाला दोन ट्रायंगल्सचं गुणोत्तर काढायचं असतं की ज्यांचे हाईट्स इक्वल आहे तर ते कसं येणार आहे, तर रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे हाईट निघून जाईल तिथे आणि फक्त काय राहणार आहे, त्याचे बेसेसचं जे प्रपोर्शन आहे त्या प्रपोर्शनमध्ये ते एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सचं प्रपोर्शन जे आहे किंवा रेशो जे आहे तो येणार आहे. ओके, 2 बघा आहे काय, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आपण इथे बघितलं हाईट इक्वल होती आणि आता इथे काय झालं आहे, जर बेसेस इक्वल असतील तर काय होतं. आता इथे बघा दोन ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABP. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ABC आणि ABPमध्ये जो बेस आहे AB हा काय आहे, इक्वल आहे आणि ह्यांच्या ज्या हाईट्स आहेत जसं की ABCची हाईट आहे H1 आणि ABPची हाईट आहे H2. ओके, म्हणजे ज्यावेळेस असे दोन ट्रायंगल्स असतात की ज्यांचे बेसेस इक्वल असतात आणि हाईट्स डिफरंट असतात तर त्यावेळेस त्यांचं जो रेशो आहे तो कसा येतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PAB इज इक्वल्स टू AB इंटू H1. ABCचा जो बेस आहे AB त्याची जी हाईट आहे H1 अपॉन AB इंटू H2. आता PABचा जो बेस आहे AB आणि जी त्याची हाईट आहे ती काय आहे H2. सो AB गेट कॅन्सल्ड आणि काय राहणार आहे इथे H1 अपॉन H2. ओके, मग ह्याच्यावरून जी प्रॉपर्टी डिराईव्ह होईल ती कशी असणार आहे बघा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. जर असे दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिलेले असतील आणि अशा दोन ट्रायंगलचा तुम्हाला रेशो फाइंड आउट करायचा असेल की ज्यांचे बेसेस काय आहेत, इक्वल आहेत, तर तो काय येणार आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आणि तो जो रेशो आहे तो इक्वल टू कशाशी असेल, तर रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, म्हणजे त्यांच्या जो हाईट्सचा रेशो असणार आहे आणि त्याच्याशी तो रेशो जो आहे तो काय येणार आहे, त्याच्या एवढा येणार आहे. ओके, तुमच्या पान नंबर 3 वरती पाठ्यपुस्तकाच्या एक ॲक्टिव्हिटी आहे. त्या ॲक्टिव्हिटी अशी आहे, त्याने तुम्हाला एक क्वेश्चन तिथे विचारला आहे. ओके, सो M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. काय क्वेश्चन आहे, तो M जो आहे तो मिड पॉईंट आहे सेगमेंट ABचा, नाही सॉरी इथे सेगमेंट BC, सेगमेंट BCचा M हा का आहे, मिड पॉईंट आहे आणि CM इज अ मिडियन ऑफ ट्रायंगल ABC. आणि जी ही CM आहे, सॉरी ओके हे असेल, M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. M का आहे, सेगमेंट ABचा मिड पॉईंट आहे आणि सेगमेंट जी CM आहे ती मिडियन ऑफ अ ट्रायंगल ABC. ओके, त्याने विचारलं आहे की व्हॉट विल बी द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC. AMCचा BMCशी जो येणारा रेशो आहे तो काय असेल. ओके, तर आता त्याने काय सांगितलं आहे,
तर सी एम ही काय आहे, मिडियन आहे आणि एम हा जो आहे तो काय आहे, मिड पॉईंट आहे. तर आपल्याला एक मिडियनची प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी कशी आहे की जी ट्रायंगलची मिडियन असते ती ट्रायंगलला ज्या दोन ट्रायंगल्समध्ये डिव्हाइड करते, तर त्या दोन्ही ट्रायंगल्सचा जो एरिया आहे तो काय असतो, इक्वल असतो. ओके, तर आता इथे बघा सी एम या मिडियनमुळे ह्या ट्रायंगलचे दोन ट्रायंगलमध्ये कन्वर्जन झाले आणि ते दोन ट्रायंगल्स कोणते आहेत, तर ए एम सी आणि दुसरा ट्रायंगल आहे बी एम सी. मग ह्या मिडियनमुळे काय होणार आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी इज इक्वल्स टू काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी. ओके, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी हा जो रेशो आहे तो काय येणार आहे, 1:1. काय येणार रेशो तो 1:1. कारण का, हे दोन्ही पण जे एरियाज आहेत ते काय असणार आहेत, इक्वल आहेत. आणि इक्वल कशामुळे असणार आहेत, तर ह्या मिडियन प्रॉपर्टीमुळे येणार आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे जर हे दोन एरियाज इक्वल असतील तर त्यांचा जो रेशो येणार आहे तो काय येणार आहे, 1/1, दॅट इज 1:1 हा रेशो येणार आहे. तर त्याने तुम्हाला सांगितलं की रिझन स्टेट करा ह्याचं. तर रिझन स्टेट करताना कसं सांगायचं की इन ट्रायंगल ए बी सी सी एम इज द मिडियन, देअरफॉर area of triangle AMC is equals to area of triangle BMC. Therefore, area of triangle AMC upon area of triangle BMC is equals to 1/1 is equals to 1:1. Okay. आपण आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधल्या काही ज्या ट्रिक्स आहेत त्या पाहूयात. ओके, तर आता पहिलं जे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं ते काय आहे बघा. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. Okay, and base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. Okay, आता आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट आहे तो 9 आणि 5 रिस्पेक्टिवली आहे आणि सेकंड ट्रायंगलचा जो बेस आणि हाईट्स आहेत ते काय आहेत, 10 आणि 6 आहेत. ओके, तर आता आपल्याला त्यांच्या एरियाज ऑफ ट्रायंगलचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर आपण इथे लिहून घेऊयात. हिअर बेसेस अँड हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर, फर्स्ट जो ट्रायंगल आहे त्याचा बेस आणि हाईट आहे 9, 5 अँड सेकंडचा जो आहे तो काय आहे 10, 6 रिस्पेक्टिवली. ओके, नाव आता इथे पण म्हणूया एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल्स टू, इथे तुम्ही डायग्राम ड्रॉ करून सुद्धा दाखवलं तरी सुद्धा चालेल. मी ते डायग्राम नाही ड्रॉ करत आहे, मी इथे असंच लिहिते. ओके, तर फर्स्ट ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे, 9 × 5 अपॉन 10 × 6. ओके, आता तो जो प्रपोर्शन आहे तो कसा येणार आहे, 9 × 5 बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल, तो काय असणार आहे 10 × 6. ओके, आता 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. सो हा जो येईल तो काय इक्वल्स टू 3, 2 × 2 इज इक्वल्स टू 4. म्हणजे हा जो रेशो आहे तो काय येणार आहे 3/4 इक्वल्स टू 3:4. ओके, हे आन्सर येईल ह्याचं. त्याच्यानंतर जे सेकंड एक्झाम्पल आहे ते बघा कसं आहे. ही डायग्राम आहे त्याची सेकंड एक्झाम्पलची आणि त्याला सांगितलं आहे का इन फिगर बी सी इज परपेंडिक्युलर टू ए बी. बी सी इज परपेंडिक्युलर टू ए बी अँड ए डी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ए डी इज परपेंडिक्युलर टू ए बी. ओके, आणि काय दिलं आहे, बी सी इज इक्वल्स टू 4, ए डी इज इक्वल्स टू 8. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. आता आपल्याला कोण कोण दिलेलं आहे, तर बी सी इथे दिलेलं आहे 4 आणि ए डी आपल्याला काय दिलेलं आहे 8. आणि आपल्याला कोणत्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. ओके, तर आता आपण ए बी सीमध्ये बी सीला काय करू, बेस कन्सिडर करू आणि ए बी ही काय करू, हाईट कन्सिडर करू. आणि इन ट्रायंगल ए डी बी, ए डीला आपण काय करू, बेस कन्सिडर करू आणि ए बीला काय कन्सिडर करू, हाईट. ओके, मग आता इथे कसं होणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू बी सी इंटू ए बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल्स टू
AD इंटू AB. ओके, सो AB गेट कॅन्सल. आता BC अपॉन AD, BC किती आहे 4 आणि AD किती आहे 8. तो 4/8 दॅट इज 1/2 दॅट इज 1:2. हा त्याचा होणार जो रेशो आहे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा तो. आता लक्षात आपण इथे कसं केलं आहे, BC इंटू AB अपॉन AD इंटू AB. AB गेट कॅन्सल्ड. 4/8 दॅट इज 1/2 दॅट इज 1:2. ओके, त्याच्यामधलं जे थर्ड एक्झाम्पल आहे ते इझी आहे. आता मी फोर्थ एक्झाम्पल घेते. तुमचं फोर्थ एक्झाम्पल कसं आहे बघा. इन अ ॲडजॉइनिंग फिगर AP is perpendicular to BC and AD is parallel to BC, then find area of triangle ABC is to area of triangle BCD. ओके, आता सांगितलं आहे काय बघा, गिवन काय आहे, AP is perpendicular to BC and AD is parallel to BC. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ओके, आता बघा AD इज पॅरलल टू BC. तर आपण इथे लिहून घेऊया, AD इज पॅरलल टू BC अँड ट्रायंगल कोणते आहेत, ABC अँड ट्रायंगल BCD आर ड्रॉन इन पॅरलल लाईन्स. ह्या दोन पॅरलल लाईन्समध्ये हे जे दोन ट्रायंगल आहेत ते काढलेले आहेत. देअरफॉर their height is equal, that is AP. ओके, मी काय दिलं बघा इथे काय आहे, तर AD पॅरलल टू BC आणि हे जे दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD, हे दोन ट्रायंगल्स ह्या दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये ड्रॉ केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी हाईट आहे ती हाईट काय, AP ही दोघांची सुद्धा हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. बेसिस जर तुम्ही बघितलात तर ABCचा पण जो बेस आहे आणि BCDचा पण जो बेस आहे तो काय आहे, BC. म्हणजे त्यांचे बेसेस पण इक्वल आहेत आणि हाईटसुद्धा इक्वल आहेत. ओके, आता आपण इथे लिहूया, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल्स टू, आता ह्याचा बेस काय आहे ABCचा BC इंटू हाईट काय आहे AP. ओके, आणि ट्रायंगल BCDचा पण बेस आणि हाईट काय आहे AP गेट कॅन्सल्ड, BC गेट कॅन्सल्ड. देअरफॉर हा जो रेशो आहे तो काय असणार आहे, 1:1. इझी आहे. तुम्हाला हे जे स्टार्टिंगला असतात फिल इन द ब्लँक्स वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, आता जो नेक्स्ट पॉईंट आहे ह्यातला आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये कवर करूयात. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला आधीच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स, तर ते जे अल्जेब्राचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा.